झी 24 तास एक पाऊल पुढे। धूमकेतूवर खनन करून सोनं, चांदी आणि हिरे मिळवण्यासाठी नासानं तयारी केली आहे। पण धूमकेतूवरच्या वातावरणात अंतराळवीर कसे काम करणार, ते धूमकेतूवर कशा पद्धतीने स्पेसक्राफ्ट उतरवणार, ते स्पेसक्राफ्ट धूमकेतूवरच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा सामना करू शकेल का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असले तरी त्याचं उत्तर खोल समुद्रात दडलंय। पृथ्वीपासून शेकडो किलोमीटर अंतरावर अंतराळ, तर शेकडो फूट खोल समुद्राचा तळ आहे। शास्त्रज्ञांच्या मते या दोन्हीचा घनिष्ठ संबंध आहे, तसंच त्यामध्ये साम्य आहे। खोल समुद्रात चालणं आणि अंतराळात चालणं यात बरंच साम्य आहे। त्यामुळेच नासानं आपल्या अंतराळवीरांना खोल समुद्रात प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे। हे आहे नासाचं नॅशनल एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट मिशन अर्थात नीमो। या अभियानाअंतर्गत अंतराळवीरांना इथं प्रशिक्षण दिलं जातं। इथं दबाव अधिक असतो, तसंच गुरुत्वाकर्षणही अधिक असतं। तज्ञांच्या म्हणण्यानुसार खोल समुद्रातील हे प्रशिक्षण धूमकेतूवरील वातावरणाशी मिळतं जुळतं आहे। धूमकेतूच्या वेगामुळे तिथल्या वातावरणावर प्रचंड दबाव असतो। त्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी धूमकेतूवर प्रचंड गुरुत्वाकर्षण असतं। आम्ही काही वर्षांपासून नीमो मिशनवर काम करतोय। ही चांगली सुविधा आहे। तिथे आम्ही खूप काही शिकलोय। नीमो धरती के पास वाले एस्ट्रॉइड्स के लिहाज से बेहद खास है। नीमो धूमकेतूपेक्षा खूपच आव्हानात्मक आहे। जेव्हा तुम्ही धूमकेतूवर पोहोचाल तेव्हा काय कराल, कसा शोध घ्याल? तुम्ही अर्ध्या अंतराळात असाल, स्पेसशिप असेल, पण ती कशी चालवणार? पण हेच नीमोचं वैशिष्ट्य आहे। इथे अशा परिस्थितीची जाणीव होते। स्पेसशिप समुद्राच्या खोलीत नासाच्या वैज्ञानिकांना अंतराळातील मोठं रहस्य उलगडलंय आणि त्याच माध्यमातून भविष्यातील अंतराळ योजनांची तयारी केली जाते। हवाई आणि त्या परिसरातील अनेक समुद्र स्थानांवर असे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आलेत। खोल समुद्रातील पाण्याच्या दबावाखाली हे ट्रेनिंग दिलं जातं। चालण्याचं, फिरण्याचं प्रशिक्षण इथं अंतराळवीरांना दिलं जातंय। तसंच खनन करण्याचंही प्रशिक्षण दिलं जातं। धूमकेतूवर खनन करण्याच्या योजनेसाठी नीमोच्या प्रशिक्षणाचा फायदा होईल असा नासाच्या वैज्ञानिकांचा विश्वास आहे। त्यामुळेच नासाच्या 55 अंतराळवीरांना इथं प्रशिक्षण दिलं जातं। अंतराळवीरांच्या या संख्येवरून नासा अनेक अंतराळ योजनांची आखणी करत असल्याचं आता लपून राहिलेलं नाही। एखादा धूमकेतू पृथ्वी जवळून जात असल्यास त्यावर खनन करण्याचा प्रयत्न नासाकडून नक्कीच केला जाईल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।